भिवंडी तालुका कोपर गांव में श्री क्षेत्र कोपरेश्वर महाविकास अघाड़ी कोपर द्वारा नवरात्रोत्सव समारोह के शुभ अवसर पर सार्वजनिक नवरात्रोत्सव 2025 का आयोजन कोपर ग्राम पंचायत सरपंच श्री हेमंत सूर्यकांत घरत के नेतृत्व में बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर दुर्गा माता की अभिषेक, महापूजा, महाआरती, भजन व गरबा का आयोजन किया गया। इस अवसर पर भाजपा थाने जिला अध्यक्ष जितेंद्र डाकी, भाजपा तालुका अध्यक्ष पीके महात्रे, माजी सभापति भानुदास पाटिल, शेतकरी उन्नति मंडल अध्यक्ष राजू पाटिल सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर व कोपर गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर दुर्गा माता के दर्शन की। तो वहीं आयोजक द्वारा गरबा में आए हुए महिलाओं को साड़ी व भेंट वस्तु देकर सम्मानित किया गया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या कोपर गावात दुर्गा मातेचा उत्सव सुरू झालेला आहे। या उत्सवाला बरीच वर्षे झाली। एखाद्या छोट्याशा घरामध्ये चालू झालेला उत्सव त्याने आता मोठा विशाल असा रूप धारण केलेला आहे। दुर्गादेवी मातेने 9 दिवस महिषासुराबरोबर युद्ध केलं आणि विजय प्राप्त केला त्या दसऱ्या दिवशी। अशी दुर्गा माता जे संकट हरण, राक्षसाचा नाश करणारी अशी दुर्गा माताची आम्हाला कोपर गावाला त्यांचा आशीर्वाद असू दे आणि कोपर गावाची भरभराट होऊ दे। गावातील जे वैमनस्य आहे ते निघून जाते। जसं महिषासुराचा नाश झाला तसं हे वाईट विचारांच्या लोकांची, प्रवृत्तीच्या लोकांचे नाश होऊ दे आणि गावाला एक चांगलं स्थैर्य लावू दे। 9 दिवस पावसाने तर फार कहरच केला आणि या पावसामुळे सरच कार्यक्रमाची पुढे वाट लागून गेली। पण आज वरुण देवाने आश्रय दिलेला आहे, शांती घेतलेली आहे आणि आजपासून 2 दिवस चांगला कार्यक्रम होईल। आणि याच्यातलं जमिनीची बाजू अशी आहे की यावर्षी दसरा आणखीन एक दिवस आहे, त्याच्यामुळे 2 दिवस आणखीन वाढलेले आहेत। त्यामुळे हा दसरा उत्सव सर्वांना आनंदाचा, आनंदमयाचा आणि भरभराटीचा जाऊ ही शुभेच्छा। आज श्री क्षेत्र कोपरेश्वर महाविकास आघाडी शारदीय नवरात्रोत्सव जो उत्सव साजरा होत आहे त्या उत्सवामध्ये संपूर्ण गावाचा सहभाग असतो। तसेच आमचे गावाचे ज्येष्ठ नागरिक, तसेच सरपंच साहेब हे सगळेच या कार्यक्रमामध्ये नियमित हिरिरीने भाग घेत असतात आणि देवीचा उत्सव साजरा करत असतात। खरोखरच ज्या मातेच्या मुलं आपण लहानाचे मोठे झालो, जी शक्तिवर्धक आहे, बुद्धी देणारी माता आहे, अशा या मातेला जेव्हा आपण 9 दिवस तिच्या चरणी येऊन
नमस्कार करतो, प्रणाम करतो, तेव्हा त्या मातेला आनंद होत असतो. कारण माता ही सर्व जगाची जननी आहे आणि ती संपूर्ण विश्वाकडे तिची नजर आहे, दृष्टी ठेवलेली आहे तिने. ती सगळ्यांना ती सांभाळते, सगळ्यांचं रक्षण करते. आणि असंच या कोपर गावातील असो, या संपूर्ण सृष्टीमध्ये सर्व जी गावं आहेत त्या सर्व गावांचं रक्षण करणारी जी माता आहे, त्या मातेच्या चरणी सर्वच जण नतमस्तक होतात, खेळाचा आनंद घेतात, गरबा नृत्य करतात, तसेच सांघिक कार्यक्रम पण होत असतात. हे सर्व कार्यक्रमचं आयोजन जे ही कमिटी करत असते किंवा त्यांचे जे सहाध्यायी जे सहकारी आहेत ते करत असतात. त्यामुळे मी सर्वांनाच म्हणजे धन्यवाद देतो की खरोखर असं हे उत्सव जे आहेत ते सर्वच ठिकाणी उत्सव आनंदाने साजरे होत असतात आणि देवी मातेला पण त्याचा आनंद मिळत असतो आणि आपल्याला देखील आपल्या जीवनात त्या उत्सवाच्या निमित्ताने आनंद मिळत असतो. आणि देवी मातेला हेच सांगायचं इच्छितो की देवी माता सर्वांचं रक्षण करणारी तूच आहेस. तेव्हा या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. तुझ्या चरणी आम्ही नतमस्तक होतो. आणि माझे 2 शब्द कोपर सार्वजनिक नवरात्रोत्सव 2025 सुरू आहे आणि पावसाने तर आता कहरच केलेला आहे. तरी पण आम्ही आमच्या गावातील सर्व महिलांना धन्यवाद देऊ इच्छितो, कारण की एवढा पाऊस जोरात पडतोय तरी पण त्या महिला येऊन आम्हाला आमच्या मंडळाला सहकार्य करून रोज गरबा डान्स करत आहे. त्यांच्यामुळे आमच्या मंडळाची शोभा वाढलेली आहे. त्यांचे आम्ही खरंच करू तेवढे धन्यवाद कमीच आहेत. जास्तीत जास्त महिलांना प्रोत्साहित करत आहोत की या आणि आपला गरबा डान्स तुम्ही सादर करा आणि बक्षिसांचे मानकरी व्हा. तसेच येणाऱ्या दसरा आणि दीपावलीच्या सर्व ग्रामस्थांना आमच्या मंडळातर्फे आम्ही शुभेच्छा देत आहोत. आणि आम्हाला मोलाचे सहकार्य आमच्या ग्रामपंचायत कमिटी, खास करून आमचे सरपंच हेमंत घरत यांच्याकडून राहते आणि ते दरवर्षीप्रमाणे मोलाचे सहकार्य करतात. असेच आम्हाला सहकार्य लाभू दे हीच देवीचं मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. Bye.
वर्षाची परंपरा आहे. हिंदू धर्म म्हणजे काय हे जगाला दाखवण्याचं आणि जगासमोर ठेवण्याचं ज्या गोष्टी आहेत त्याच्यातला हा एक मोठा मुद्दा आहे की आम्ही स्त्रीकडे कसं बघतोय. तर आमच्या धर्माची शिकवण आहे परस्त्री ही माते समान असते, नारी तू नारायणणी. आणि मुलीकडे, बहिणीकडे, आईकडे बघण्याचा दृष्टिकोन हा देवी समान असतो. अशा या पूर्ण स्त्री जन्माचं या 9 दिवसामध्ये होणारं कौतुक, हा उत्सव हा आमच्या धर्माला कुठेतरी मोठ्या उंचीवर नेऊन ठेवतोय. स्त्री ही देवी आहे आणि हा प्रत्येक स्त्रीचा मान, प्रत्येक स्त्रीचा सन्मान आमच्या धर्माच्या मानाने या ठिकाणी होत असतो. आणि संपूर्ण देशभर या 9 दिवसामध्ये प्रत्येक तरुण असू द्या, लहान बाल असू द्या, या वयस्कर असू द्या, या उत्सवामध्ये सामील होत असतात. आणि आमच्या धर्माचं अस्तित्व, धर्म टिकवण्यासाठी जे सामाजिक संघटन असतं, जे धार्मिक एकत्रीकरण असतं, ते या 9 दिवसामध्ये संपूर्ण देशभर होत असतं. आणि त्याचे परिणाम हे आमच्या देशाच्या विकासामध्ये असेल, धर्माच्या या संस्काराच्या, या संस्कृतीच्या वाढत्या एकत्रीकरणासाठी असेल, त्याचा नेहमीच उपयोग होत असतो. त्यामुळे अशा उत्सवाचा फायदा हा राष्ट्रासाठी सांस्कृतिक एक उत्सव म्हणून, तो पुढच्या पिढीसाठी हा मोठा ठेवा म्हणून जसा आमच्यासाठी ठेवलेला आहे, तसंच पुढच्या पिढीसाठी हा ठेवा ठेवण्याचं काम आजचा तरुण वर्ग या उत्सवामध्ये सहभाग घेऊन करत असतो. मला संपूर्ण देशभरातल्या सगळ्याच माझ्या भारतीय बांधवांना या नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. वेळोवेळी सर्व विद्यार्थ्यांची, पालकांची, शिक्षकांची व्यथा जाणून ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य यांचा अजून सत्कार होत कर्मडान जिल्ह्याने सत्कार होत आहे. कोकण ग्रामपंचायतीचा निवड झालेला आहे. जनता योग्य तो सन्मान